मराठी नववर्षाच्या निमित्तानं नागपूरच्या आनंदम सिटीमधल्या रहिवाशांनी 171 फूट उंच भव्य गुढी उभारली। या गुढीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं देखील दखल घेतली आहे। नागपूरच्या आनंदम सिटीमध्ये 171 फुटाची गुढी उभारण्यात आलेली आहे। जर का दृश्यांमध्ये बघितलं तर भव्य अशी ही गुढी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि भगव्या स्ट्रक्चरमध्ये 171 फुटी उंच गुढी आहे आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील आता याची नोंद होणार आहे, त्याची दखल घेण्यात आलेली आहे। आणि तिथं अत्यंत पारंपरिक पद्धतीने सकाळपासून इकडे गुढीपाडवा मराठी नववर्ष साजरं केलं गेलं। आपण बघू शकतो की पारंपरिक वेशभूषेमध्ये आनंदम सिटीचे नागरिक हा नवीन वर्षाचा सण साजरा करत आहे। ताई, एक वेगळं वातावरण आहे, किती उत्साह होता आणि 171 फुटाची गुढी तुम्ही सर्व लोकांनी मिळून उभारली आहे। खूप छान वाटत आहे। सर्वप्रथम तर सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा दिवस म्हणजे सकाळपासून खूप छान रम्य वातावरण आहे। सगळ्यांनी खूप पारंपरिक वेशभूषेमध्ये गुढीपाडवा सण साजरा केलेला आहे आणि 171 फीटची गुढी आज इथे उभारल्या गेलेली आहे आणि त्यासाठी सर्वांचे आभार। किती तयारी कशी होती सर्वांची, एक कॉमन तयारी पाहायला मिळाली? सगळ्यांची तयारी खूप छान होती आणि सगळ्या हिंदी लोकांनी मराठी लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यामुळे त्यांचे सगळ्यांचं खूप अभिनंदन। आणि आजचा हा कार्यक्रम खूप छान झालेला आहे। मराठी नववर्ष साजरं करताना काय भावना असतात? एक वेगळ्या पद्धतीने आपलं एक कल्चर आहे, त्या पद्धतीने आपण साजरा करत असतो। एक नवी चेतना जागते, मनात नवनवीन भावना असतातच, आनंदाचं सगळीकडे सर्वत्र वातावरण असतं। हा पहिला दिवस आहे गुढीपाडवा म्हटलं म्हणजे चैत्र महिन्यात येणारा मराठी नववर्ष आहे। तर आणि इथे असंच नाही पण निसर्गामध्येही आपल्याला नवीन पालवी जसं हिवाळ्यानंतर जी फुटते तर ते सगळीकडे असं प्रसन्न असं वातावरण असते। तर एवढं म्हणून बस गुढीपाडव्याची नवीन सुरुवात तुम्ही काही भावना व्यक्त कराल? या निमित्ताने आपण सर्व जिथे राहतो तो प्रिमायसेस सगळं एकत्र येतो, एकजूट होतो, सगळं एक फॅमिली वाटते ही। तसंच जागतिक स्तरावर किंवा देशामध्ये जेव्हा हे साजरा होतो सगळे या निमित्ताने एकत्र येतात। एक क्रोमा कंपनी जी आहे त्यांचं सहकार्य बरंच लाभलेलं आहे आम्हाला। त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडण्यात यश मिळालेलं आहे। अध्यक्ष आहे सोसायटीमध्ये एक वेगळा संकल्प घेऊन एक वेगळा संकल्प पाहायला मिळाला आणि 171 फुटाची ही गुढी उभारण्यात आलेली आहे। कशा प्रकारे नियोजन होतं? हिंदी में बताओ। ये जो नियोजन किया है प्रकाश भैया ने, ये बहुत ही सराहनीय है एक्चुअली, और हमारे आनंदम के लिए बड़े गौरव की, बड़े आनंद की, बड़े खुशी की चीज़ें है और ये इतिहास में लिखा जाएगा कि इतना बड़ा अच्छा कार्य किया। 171 फुट की जो गुड़ी यहाँ पे जो लगाया है, जो एक सैटेलाइट के जैसे चारों तरफ में समृद्धि फैलाएंगी, चारों तरफ में विजय का प्रतीक है और इससे एक हिंदू धर्म में भी एक प्रकार का विजय है, ऐसा सबको एक मैसेज जाएगा, ऐसा मुझे लगता है। और इसके कारण हम सभी लोग एकदम हर्षित है और सभी लोग एकदम आनंद में है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।